आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जैन मॅडम, काही इमर्जन्सी होती जे इतक्या घाईत बोलून घेतलं? येस, इमर्जन्सीच आहे. ही फाईल बघा. या फाईल मध्ये एकाच व्यक्तीची 2 नावं आहेत. एक व्यक्ती 2 गुन्हे करू शकते, पण एकाच व्यक्तीची 2 नावं लिहिण्यापाठीमागचं कारण काय? म्हणजे एका नावावर जुनी केस नोंद आहे आणि आता रिसेंट थोडंसं नाव बदलून नवीन केस नोंद आहे दुसऱ्या नावावर. असं कसं? दादा, कुठे आलोय आपण? अहो, आपण रस्ता चुकलोय बहुतेक. हा रस्ता नाहीये माझ्या घरचा. दादा, ऐकताय ना? अहो, आपण बहुतेक रस्ता चुकलोय. वळवून घेता का रिक्षा? हा घराचा रस्ता नाहीये माझ्या. दादा, अहो तुमच्याशी बोलतीये मी. अहो, तुम्ही कुठे घेऊन चाललाय मला? हा, अहो तुम्ही ऐकताय का? दादा, तुमच्याशी बोलतीये मी. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता रिक्षा थांबवा, नाहीतर मी माझ्या ताईला सांगेन. तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? IPS अक्षरा सूर्यवंशीची बहीण आहे मी. तिला जर कळलं ना तर तुमचे काही खैर नाही. कळलं? ए, किती बकबक करतेस ग? तोंड बंद ठेवायचं. रस्ता चुकलो नाही तर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी तुला घेऊन आलोय. हे बघा, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता घरी सोडा, नाहीतर मी आरडाओरडा करेन आणि मग लोकांना कळलं ना तर खूप मार खाल तुम्ही. ए, मार खायची भाषा कोणाला बोलतीस ग? आरडाओरडा करायचा ना? तुला जितका आरडाओरडा करायचा आहे कर, कारण तुला अशा जागी घेऊन आलोय जिथे काळ कुत्र देखील तुझा आवाज ऐकायला नाहीये. मॅडम, कदाचित आधार कार्ड चुकलं असेल आणि जसा एका व्यक्तीचे 2 पत्ते असू शकतात तसेच 2 नावं सुद्धा असू शकतात आणि होऊ शकते की जुळे भाऊ असतील. मी डिटेल्स काढतो. ठीक आहे. या दोन्ही व्यक्तींना उद्या माझ्यासमोर हजर करायचं. बघू त्यांचं काय करायचं. ओके. म्हणजे आता हे प्रकरण अंगलट येणार. जी आता थाप मारली आहे तिचं काहीही करून रेटली पाहिजे. ये काम. कोण आहात तुम्ही? प्लीज प्लीज सोडा मला. कोणी आहे का तिकडे? हेल्प प्लीज, मला सोडा. मला मुकाट्यानं उभी राहा, तर जीभ कापून हातात देईल. मी काही त्रास दिलाय का तुम्हाला? माझी काही चूक झाली आहे का? प्लीज प्लीज माझ्या वाट्याला नका ना जाऊ. प्लीज प्लीज मला मारू नका. मला मारू नका. प्लीज मला मारू नका. मी हात जोडते. ए, वचवच करू नको. मला तुला मारायचं नाहीये. मग काय करायचं तुम्हाला? ते तुला सांगून काय उपयोग? अख्खा प्लॅन आमचा फिसकटला. तुझ्या आता सुंदरच्या गाडीचे ब्रेक फेल करून सुद्धा तो जित्ता राहिला. म्हणजे जीजूंवर तुम्ही हल्ला केलात का? त्यांनी काय बिघडवलंय तुमचं? तो आळणी सुंदर आमचं काय बिघडवणार? पण त्याची ती अतिशहाणी बायको आहे ना,
IPS होऊन आमच्या डोक्यावर बसलीये. तिनं काही त्रास दिलाय का तुम्हाला? त्रास दिलाय का? इतक्या वर्षापासून आमचे नीटनेटके चाललेले सगळे धंदे तिने बंद पाडले. तुम्ही काहीतरी बेकायदेशीर करत असणार म्हणूनच ताईने action कायदेशीर असो की बेकायदेशीर, पण तिने आमच्या पोटावर पाय मारलाय, म्हणून आता आम्ही तिला सोडणार नाही. हे बघा, तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी तुम्ही माझ्या ताईला काही नाही करू शकत. आम्ही काय करू शकत नाही? आमची गँग एवढी मोठी आहे की आम्ही समद मिळून तिचा जीव घेऊ शकतो. तुम्ही माझ्या ताईच्या केसालाही धक्का नाही लावू शकत, कळलं? तिला पूर्ण पोलीस प्रोटेक्शन. अच्छा. पोलीस प्रोटेक्शन? किती भोळी आहेस ग तू. तुला माहितीये का, आमचा एक माणूस तुझ्या ताईवर निशाणा रोखून उभा आहे. शक्यच नाहीये हो. माझी बहीण आता पोलीस स्टेशन मध्ये. तुम्ही तिचा काहीही वाकडा करू शकत नाही, कळलं? अच्छा, म्हणजे तुला आमच्या बोलण्यावर विश्वास नाही. काम दाखवतो तुला आमची मजल कुठवर आहे. तुमच्या सगळ्या स्टाफला रेकॉर्डच्या बाबतीत जरा केअरफुल राहायला सांगा. ओके. मॅडम, घरून फोन होता. थँक्यू. हॅलो, तू निशाणा कोणावर लावलाय जरा सांग. तिच्या लाडक्या बहिणीला विश्वास बसत नाही. तीच IPS अक्षरा, जिच्या कपाळावर लाल कुंकू आहे. ते कुंकू जोगतीने तिला लावलं ना, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मी तिलाच टार्गेट केलाय. बराच वेळ झाला मी नजर रोखून आहे. तुमचा एक इशारा आणि खेळ खल्लास. तसं पण ही आमचं ऐकत नाही. एक काम कर, संपून टाक तिचा गेम. नाही, नको नको. थांब रे, माझा फोन येईस तोपर्यंत तिथेच उभा राहा. ठेवतो. आज जरी ती